हाय फ्रेंड, माझं नाव मंजुळा आहे. माझं वय 37 वर्षे आहे. मी दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे माझं लग्न घरच्यांनी लवकर लावून दिलं होतं. माझा नवरा विमा कंपनीत कामास होता. त्याने मला पहिल्याच नजरेमध्ये पसंत केलं होतं. लग्नानंतर काही दिवस आम्ही गावातच राहत होतो. पण लग्नानंतर आम्हाला 2 मुली झाल्या होत्या. त्या मोठ्या झाल्या आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. खेडेगावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे आम्ही एका शहरात राहण्यासाठी आलो होतो. शहरात राहून आम्ही आमच्या दोन्ही मुलीचं चांगलं शिक्षण केलं होतं. एक मुलगी BSc करत होती तर दुसरी मुलगी फार्मसी. मुली मोठ्या झाल्यामुळे त्यांना अनेक चांगले स्थळे येऊ लागले होते. माझ्या मोठ्या मुलीचे नाव रांची होतं तर दुसरीचं नाव मोनिका होतं. माझ्या दोन्ही मुली दिसायला खूपच देखण्या होत्या. आमच्या तिघींना जवळ उभं केलं की मुली कोणत्या व आई कोणती हे ओळखायला येत नव्हतं. रांची आमची मोठी मुलगी होती, पण तिला अजून शिकायचं होतं. यामुळे ती लग्नासाठी राजी होतच नव्हती. म्हणून माझी छोटी मुलगी मोनिका, तिचं लग्न एका IT कंपनीत काम करणाऱ्या मुलाबरोबर जमलं होतं. तो मुलगाही तिच्यासारखाच दिसायला खूप देखणा व जाडजूड होता. मोनिकाला चांगले स्थळ मिळाले आहे म्हणून माझे सासू सासरे व आम्ही सर्व खूपच खुश झालो होतो. मोनिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव प्रकाश होतं. प्रकाश लग्न जमल्यानंतर एक दिवस घरी आला होता आणि मोनिकाला आणि मला पाहून म्हणाला, या दोघीतील सासूबाई कोणती कोणती आणि आई कोणती आणि मुलगी कोणती हे कसं ओळखायचं? मी म्हणाले, सर्वजण तुमच्यासारखेच बोलतात. एवढं साम्य आमच्या मायलेकींचं होतं. काही दिवसांनी आम्ही त्या दोघांच्या लग्नाची तारीख काढली व पैशांचीही जुळवाजुळव केली होती. आम्हाला मोठ्या थाटात ते लग्न करायचं होतं. काही दिवसांनी मोनिका आणि प्रकाश यांचं लग्न एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही करून दिलं होतं. लग्नानंतर ते दोघे आनंदाने संसार करत होते. मोनिकाच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं, तुला आता शिक्षण घ्यायची गरज नाही, कारण माझा पगार पुरेसा आहे. यामुळे तू घरीच राहत जा. पण माझी मुलगी मोनिकाला लग्नानंतरही शिकण्याची इच्छा होती. म्हणून मी एक दिवस जावई बापूंना म्हणाले, प्रकाशराव, मोनिकाला शिकायची खूपच इच्छा आहे. तुमची मर्जी असेल तर तिला शिकू द्या, कारण शिक्षण हे कधीही वाया जाणार नाही. माझ्या या आग्रहामुळे जावई बापू शिक्षणासाठी हो म्हणाले होते. मोनिकाला ते कुठेही एकटी सोडत नव्हते. आमच्या घरी आले तरीही तिला घेऊन ते बिनधास्त झोपायचे आणि तिच्याशी सर्व व्यवहार करायचे. एकदा मी मोनिकाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. ती पुण्यात राहत होती. मोठा फ्लॅट तिच्या नवऱ्याने घेतला होता. तिथे जाण्यासाठी लिफ्ट होती. एवढी मोठी बिल्डिंग व मोठे घर पाहून मी अचंबित झाले होते. मला स्टँडवर घेण्यासाठी जावई बापू बाईकवर आले होते. माझ्याकडची बॅग त्यांनी समोर ठेवली होती आणि मला म्हणाले होते, आता बसा सासूबाई. मी गाडीवर बसले, पण जावई बापू म्हणाले, सासूबाई, थोडं खेटून बसा. वाटाने अधूनमधून खड्डे आहेत. यामुळे मी जावयाला अगदी खेटून बसले होते. गाडी चालवताना ते मला म्हणाले, सासूबाई, तुमच्या मुलीपेक्षाही तुम्ही खूपच सुंदर दिसता आहात. मी म्हणाले, थँक्यू जावई बापू. थोड्या वेळाने मोनिकाच्या घरी आल्यावर ती मला पाहून खूपच खुश झाली होती, कारण तिला आता दिवस गेले होते. यामुळे ती अवघडली होती आणि तिच्या हाताखाली काही दिवस कामासाठी मी आले होते. 4-5 दिवस आम्ही सर्व व्यवस्थित राहिलो. पण नंतर जावई बापूंचा वेगळंच वागणं मला दिसू लागलं होतं. मोनिका बरोबर त्यांचं आता बंद झालं होतं. यामुळे ते मला खूपच त्या कामासाठी जवळ बोलावत असत. मोनिकाचे लक्ष इकडे तिकडे गेले की ते मला खूपच निरखून पाहायचे आणि दांड्यावर हात ठेवून चोळायचे. यामुळे मलाही खास सुटायची. एके दिवशी मोनिकाला त्याने झोपेची गोळी दिली होती. यामुळे ती लवकर झोपी गेली होती. तिच्या शेजारी मीही झोपले होते, पण जागीच होते, फक्त डोळे झाकले होते. थोड्या वेळाने जावयाने मला उठवू लागले आणि म्हणाले, तिकडे चला आमच्या बेडमध्ये. मी म्हणाले, अहो, माझी मुलगी असताना तुम्ही माझ्याकडे ती मागणी कसं काय करता? तो हळूच माझ्या कानात म्हणाला, तिला मी झोपेचं औषध दिलं आहे. तुम्ही लवकर चला, मला खूप घाई झाली आहे. असं म्हणून त्यांनी दोन्ही हाताने उचलून मला दणकन आणून बेडवर टाकलं. त्या उंच आणि मऊ गादीवर
तो माझ्याशी वेगळाच खेळ खेळू लागला होता. अगदी मुलगी समजून मला तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरत होता. रात्रभर त्याने माझी चांगलीच जिरवली होती. सकाळ व्हायला लागल्यावर मी त्याला उठवलं आणि म्हणाले, आता उठा, सकाळ होत आली आहे. तो मला म्हणाला, इथे सकाळ बिकाळ काय होत नसते, कितीही वेळ झोपा. थोड्या वेळाने मी त्याच्या बेडमधून बाहेर आले. मला त्याने रात्रभर खूपच ताठवलं होतं. यामुळे माझ्या चालण्याचा स्पीड खूप कमी झाला होता. माझी छाती खूपच दुखायला लागली होती. हातपाय ठणकू लागले होते. मी हळूहळू कशी तरी मोनिकाजवळ आले आणि तिच्याजवळ येऊन झोपले. मोनिकाला अजूनही जाग येत नव्हती. सकाळ झाल्यावर मी तिला उठवले आणि म्हणाले, अगं मोनिका, सकाळ झाली आहे. तुझ्या नवऱ्याला ड्युटीला जायचं असेल. पण त्याने रात्री काय पराक्रम केलाय हे माझ्या मुलीला मी सांगू शकत नव्हते. जावयाने मला रात्रभर ताठवल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी गावाकडे येण्यासाठी निघाले होते. पण मोनिकाने व जावयाने खूपच आग्रह केला आणि मला थांबून घेतलं. त्यामुळे पुढील 8-10 दिवस आणखी जावयाने मला वापरून घेतलं होतं. शेवटी काही दिवसांनी माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि मला त्यांनी अर्जंट बोलावून घेतलं. माझ्या शरीरात झालेला बदल पाहून माझा नवरा म्हणाला, मंजुळा, शहरात जाऊन खूपच मजा केलीस वाटतं, तेही मुलीच्या जीवावर. त्यांच्या या प्रश्नाला मी उत्तरच दिले नाही आणि तसेच कामामध्ये गुंतून राहिले व कामाकडे जास्त लक्ष देऊ लागले.